नमस्कार, श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजनबद्दलची कथा जाणून घेणार आहोत. दीपावली आनंदाचा उत्साहाचा सण आहे. तसेच दरवर्षीच्या आनंदात नव्याने भर घालणारा सण आहे. श्रावण महिन्यापासून सणांची सुरुवात होते, परंतु दीपावली सण कळस गाठते. ही दीपावली वसुबारसेने सुरू होते. ती धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या क्रमाने लागोपाठ आनंद देत राहते. यातील लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अधिकच महत्त्वाचा मानला जातो, कारण या कलियुगात म्हणजे आजच्या युगात पैसे म्हणजे धन म्हणजे लक्ष्मी या गोष्टीला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. याचे कारण आनंद हा भौतिक पद्धतीने मिळवण्याचे साधन म्हणजे पैसे. या पैशाचेच दुसरे नाव लक्ष्मी. लक्ष्मी ही ऐश्वर, आनंद, समृद्धी देते. ज्या माध्यमाने आनंद मिळतो, सुख मिळते, ते सुख कोणाला नको आहे. प्रत्येकजण ह्या पाठीमागे धावत असतो. त्यामुळे दीपावलीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा. हा सण वेगळ्या पद्धतीने, आनंदाने, श्रद्धेने साजरा केला जातो. लक्ष्मीची गरज ही प्रत्येकाला असते, तर ती राखण्यासाठी कुबेराचीही गरज असते. या दोनही देवता सर्व मनुष्य प्राण्यांवर सुख, समृद्धी, शांततेचा वर्षाव करतात. दीपावलीची म्हणजे लक्ष्मीपूजनची कथा जाणून घेऊया. फार पूर्वी दैत्य आणि असुरांचे ह्या पृथ्वीवर राज्य होते. त्यात दैत्यश्रेष्ठ बळीराजा हा सर्वात सुसंस्कृत, पुण्यवान आणि धर्माचरणी होता. त्याने 100 अश्वमेध यज्ञांचा संकल्प सोडला. तो महान विष्णू भक्तही होता. त्याचे 99 यज्ञ पूर्ण झाले. इकडे इंद्रदेव भयभीत झाले. त्यांचे सिंहासन हिरावून घेतली जाण्याची भीती त्यांना सतावू लागली. ते घाबरून श्री विष्णूंकडे गेले. इकडे 100वा यज्ञ सुरू झाला. श्री विष्णूने इंद्राला घाबरू नको असे आश्वासन दिले. श्री विष्णूंनी वामनाचा अवतार घेतला. यज्ञस्थानी येऊन त्यांनी बळीराजास 3 पावले भूमीचे दान मागितले. बळीराजाने त्यांना आनंदाने संमती दिली आणि संकल्प सोडला. इकडे श्री विष्णू वामन रूपात होते. त्यांनी एकाच पावलात सर्व पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात आकाश व्यापले, तिसरे पाऊल कोठे ठेवू हे विचारले. तेव्हा बळीराजाने मस्तक पुढे केले. वामन रूपी विष्णूंनी मस्तकावर पाय ठेवताच त्याच्या वजनाने बळीराजा पाताळात गेला. श्री विष्णू त्याला प्रसन्न झाले. त्याने पाताळाचे राज्य त्याला दिले. स्वतः द्वारपाल झाले. त्यांनी बळीला वर देऊन त्याला त्याची इच्छा प्रदर्शित करायला सांगितले. तेव्हा श्री विष्णूंकडून बळीराजाने वर मागून घेतला. तो म्हणाला, हे प्रभो, अश्विन कृष्ण पक्ष, त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या 3 दिवशी सर्व पृथ्वी तलावर माझे राज्य असावे. सर्वांनी दीपपूजा, दीपदान, दीपावली साजरी करावी. लक्ष्मी पूजा करून आनंदोत्सव साजरा करावा. हे जे करतील त्या ठिकाणी लक्ष्मीने आनंदाने वास करावा. लोकांना आशीर्वाद द्यावेत. श्री विष्णू त्याला तथास्तु म्हणाले आणि तेव्हापासून बळीराजाच्या कृपेने हा सर्वात मोठा दीपोत्सव, लक्ष्मीचा उत्सव साजरा होऊ लागला. दिवाळी हा लक्ष्मीपूजनाचा सण आहे. या दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले, म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की जर भगवान राम अयोध्येहून परतले तर मग दिवाळीला लक्ष्मीची पूजा का केली जाते? खरे तर दिवाळीची फक्त एकच गोष्ट नाही आहे. दिवाळी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या काळात साजरी केली गेली आहे. त्यामुळे लक्ष्मीपूजनाची कथा ही दिवाळीची पहिली कथा आहे. सर्वप्रथम देवी लक्ष्मीची कथा आहे. दिवाळी साजरी करण्याचे कारण काहीही असो, पूजा फक्त देवी लक्ष्मीचीच होते. दिवाळी साजरी करण्याचे पहिले कारण म्हणजे जेव्हा देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून 14 रत्ने बाहेर आली. मान्यतेनुसार लक्ष्मी याआधीही उपस्थित होत्या, परंतु काही गोष्टींचा राग आल्यामुळे त्या समुद्रात गेल्या होत्या. सुमारे 1000 वर्षानंतर समुद्रमंथनातून पुन्हा त्या बाहेर आल्या. त्या दिवशी अश्विन महिन्याची अमावस्या होती. लक्ष्मी या दिवशी प्रकट झाल्या, त्यामुळे हा दिवस सण म्हणून साजरा करण्यात आला. यामुळेच अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीची पूजा करून आपण दिवाळीचा सण साजरा करतो. तर अशी पण एक लक्ष्मीपूजनबद्दलची कथा आहे. या कथा आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.